हॅलो फ्रेंड्स, मी आहे कांचन. पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. मी आज तुमच्यासोबत खूपच सुंदर ब्लाऊज डिझाईन शेअर करणार आहे. तुमच्या साडीला किंवा तुमच्या ब्लाऊजला नवीन लुक देईल असा ब्लाऊज डिझाईन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ पूर्णपणे बघा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला व्हिडिओ सुरुवात करा. तर अशा प्रकारे आपण अस्तर आणि ब्लाऊजचा बॅक पार्ट इथं कट करून घेतलेला आहे. तर आपण इथं अस्तरवर मार्जिन करून घेणार आहोत. ब्लाऊजची उंची आपण इथं 14 घेतलेली आहे आणि रुंदी टोटल 10 घेतलेली आहे. इथं आपण गळ्याची रुंदी 2.5 घेणार आहे, म्हणजे 2.5 इंच घेणार आहे. गळ्याची उंची आपण इथं 10 घेतोय आणि आपण रेष मारून घेऊया अशा प्रकारे. आता आपल्याला इथं ब्लाऊजचा गळ्याचा आकार द्यायचा आहे. गळ्याचा आपण इथं मटक्या आकारमध्ये देणार आहोत. अशा प्रकारे गळ्याचा आकार देऊन झालेला आहे. त्यानंतर आपण गळा आपण कट करून घेऊया. तर आपण इथं गळा कट करून घेतलेला आहे. अशा प्रकारे आपण मटक्याचा शेप दिलेला आहे. आता ब्लाऊज आणि अस्तर वरती ठेवून देऊया. ब्लाऊजला आणि अस्तरला आपण अशा प्रकारे पिन लावून घेणार आहोत, जेणेकरून आपण जेव्हा टीप टाकतो तेव्हा कपडा इकडं तिकडं नाही होणार. त्यानंतर आपल्याला गळ्याच्या साईडला टीप टाकायची आहे आणि खालच्या साईडला पण आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे. खालच्या साईडला आपण टीप टाकलेली आहे. आता गळ्याच्या साईडला पण आपण टीप टाकून घेऊया. अशा प्रकारे आपण गळ्याच्या साईडला पण टीप टाकून घेतलेला आहे. त्यानंतर जो कपडा आहे ब्लाऊजचा आपण कट करून घेऊया. आतला कापड आपण कट करून घेतलेला आहे. ब्लाऊजचा अस्तर आणि ब्लाऊज आपण पलटून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपण आता गळ्याच्या साईडला आपण दाब टीप टाकणार आहोत. अगोदर आपण खालच्या साईडला टीप मारून घेऊया. अशा प्रकारे खालच्या साईडला आपण टीप टाकलेली आहे. आता गळ्याला टीप टाकून घेऊया. टीप आपल्याला असं टाकायचं आहे की जेणेकरून आपल्या अस्तरचा कपडा वरी नाही दिसला पाहिजे. अशा प्रकारे गळ्याला टीप टाकून घ्यायचं आहे. तर गळ्याला टीप टाकून घेतलेली आहे. अशा प्रकारे आपल्याला गळा तयार झाला आहे. खालच्या साईडला आपल्याला इथं टक्स मारून घ्यायचा आहे. खालच्या साईडला अर्धा इंच आणि वरच्या साईडला 4 इंच आपण अशा प्रकारे तिरपी टीप टाकून घ्यायची आहे. तर दुसऱ्या साईडला पण आपण अशाच प्रकारे टीप टाकून घेऊया. तर अशा प्रकारे दोन्हीकडे पण आपण टक्स मारून घेतलेला आहे. तर ब्लाऊजचा गळा आपला इथं तयार झालेला आहे. आपण ह्याच्यावरती आता डिझाईन बनवणार आहोत. डिझाईनसाठी आपल्याला इथं चौकोनी कपडा कट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि ह्याला फोल्ड करून घ्यायचा आहे त्रिकोणी शेपमध्ये. 3 वेळा अशा प्रकारे आपण फोल्ड करून ह्याच्यावरती टीप टाकून घेऊया. दुसरा पण आपल्याला अशाच प्रकारे बनवायचा आहे. 3 वेळा फोल्ड करून टिप मारून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपण त्रिकोणी शेपमध्ये बनवलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही. आता आपल्याला इथं ब्लाऊज घ्यायचा आहे. त्यानंतर फोल्ड करून 1.5 इंचावर मार्किंग करायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे 1.5 इंचावर आपण मार्जिन करत आहोत. अशा प्रकारे आपण इथं गोल शेपमध्ये लाईन ड्रॉ करून घेऊया. त्यानंतर दुसऱ्या साईडला पण आपण अशाच प्रकारे रेष मारून घ्यायचा आहे.
त्यानंतर आपण जो त्रिकोणी शेपमध्ये बनवलेला आहे त्या लाईनवर ठेवून आपण टिप मारून घेऊया. अशा प्रकारे एक एक करून आपल्याला अशाच प्रकारे टिप मारून घ्यायचं आहे. एकाला एक चिटकून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. पूर्ण गळ्याला अशाच प्रकारे आपण डिझाईन लावून घेऊया. तर अशा प्रकारे इथं आपण लावून घेतलेला आहे. त्यानंतर आपण अशा प्रकारे फोल्ड करून आपल्याला त्यावरती टिप मारून घ्यायची आहे. अशा प्रकारे पूर्ण गळ्याला अशाच प्रकारे आपण टिप मारून घ्यायचं आहे. पूर्ण गळ्याच्या साईडला आपण डिझाईनला आपण टिप मारून टाकलेली आहे. त्यानंतर आपण त्यावरती लेस लावून घेऊया. तर अशा प्रकारे आपण लेस लावून घेतलेला आहे. बघा किती सुंदर दिसत आहे. त्यानंतर आपण खालच्या साईडला इथं फ्लावर बनवायचं आहे. फ्लावर बनवण्यासाठी आपण चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे. सुईनं आपल्याला इथं कपडा हा असा गुंडाळायचा आहे अशा प्रकारे. त्यानंतर आपल्याला सुई काढून अशा प्रकारे कपडा गुंडाळून घेऊन दोऱ्याने आपल्याला तिथं गाठ मारून घ्यायचे, जेणेकरून आपला गुंडाळलेला कपडा निघणार नाही. तर अशा प्रकारे बनलेला आहे. दुसरा मी तुम्हाला बनवून दाखवते. सुईमध्ये अशा प्रकारे कपडा गुंडाळायचा आहे. सुई आपल्याला काढून खालचा कपडा गुंडाळायचा आहे. त्यानंतर आपल्याला खालच्या साईडला दोऱ्याने गाठ मारून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे इथं आपण फ्लावरच्या 4-5 कळ्या बनवून घेऊया. आता आपल्याला एक एक करून सुईमध्ये घालायचं आहे अशा प्रकारे. तर अशा प्रकारे इथं सगळे कळ्या गोल शेपमध्ये आपल्याला घालायचे आहे. त्यानंतर अशा प्रकारे आपण सुई धाग्यानं गाठ मारून घेऊया. तर अशा प्रकारे आपला फूल तयार झालेला आहे. ब्लाऊजच्या खालच्या साईडला आपण सुई दोऱ्याने लावून घेऊया. सेंटरमध्ये आपल्याला घेऊन गाठ मारून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपण खालच्या साईडला फूल लावलेलं आहे. बघा किती सुंदर दिसत आहे. त्यानंतर आपण खालच्या साईडला सेंटरमध्ये आपण बटन लावून घेऊया. तर असा आपला फायनल लुक आहे ब्लाऊज डिझाईनचा. बघू शकता तुम्ही किती सुंदर वाटत आहे. तुम्ही जर टेलर असाल तर तुमच्या कस्टमरला अशा ब्लाऊज डिझाईनची आयडिया देऊ शकता. किंवा तुम्हाला ब्लाऊज शिवून घ्यायचा असेल तर हा डिझाईन नक्की एकदा ट्राय करा. एकदम सोप्या पद्धतीने मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि डिझाईन जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर करा. तर कसा वाटला आजचा ब्लाऊजचा डिझाईन मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला एक लाईक करा. अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला ब्लाऊज डिझाईनची कटिंग स्टिचिंग मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेले आहे. अशाच नवनवीन डिझाईन पाहण्यासाठी आपल्या कांचन डिझायनर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.